कोल्हापूर जिल्हा मातंग समाज यांच्या वतीनं महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे नूतन लोकप्रतिनिधी UPSC उत्तीर्ण त्याचबरोबर नवोदय विद्यालय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सोहळा शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रेरणा कैलास खवळे यांच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन नगरसेवक नगरसेविका, जिल्हा परिषदमधील नूतन सदस्या आणि नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं। सुरुवातीला लालासाहेब नाईक यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी डॉक्टर मोरे यांनी परिवर्तनाच्या वाटेवर मातंग समाज या विषयावर मार्गदर्शन केलं। उपेक्षित वंचित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजातील मुलं आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदावर जात आहेत हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं। अंधश्रद्धा अज्ञान यापासून दूर राहून मातंग समाजानं ज्ञानाची वाट जोपासली पाहिजे, तरच समाजात परिवर्तन घडेल असा विश्वास प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे यांनी व्यक्त केला। माजी आमदार राजू आवळे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना समाजाचे प्रश्न सोडवण्यास सत्तेचा वापर करण्याचं आवाहन केलं। अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक लालासाहेब नाईक यांनी केलं। यामध्ये त्यांनी संघटनेनं केलेल्या आजवरच्या कामांचा आढावा घेतला। त्याचबरोबर भविष्यातील ध्येय धोरणं विशद केली। यावेळी मुंबई काँग्रेस महासचिव विकास तांबे, जिल्हा परिषद मुख्य वित्त आणि लेखाधिकारी अतुला कुर्डे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, हातकणंगले पंचायत समिती सभापती अश्विनी बिरांजे, विनोद शिंदे, प्रकाश नाईक यांच्यासह मातंग समाज बांधव उपस्थित होते।